सामान्यांची कामं केल्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा दावा मंत्री तानाजी सावंत यांनी केलाय। तर कोणी किती आटापिटा केला तरी काही फायदा होणार नाही असं ते म्हणाले। आई भावनेला हेच मागणं केलं की आता जसा दसरा संपेल तसं आचारसंहिता लागेल। आम्ही परीक्षेला सगळे सामोरं जातोय। आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदे, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या सर्व भावना लक्षात घेऊन आम्ही प्रचंड काम केलेलं आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि आमच्या माता भगिनीच्या उंबऱ्यापर्यंत आमची सर्व विकासाची कामं पोहोचलेली आहेत आणि त्याच्यामुळं परत एकदा जनतेनं ठरवलं आहे की महायुतीचंच सरकार राज्यामध्ये तुम्हाला 2024ला 2024 ते 2029 मध्ये दिसेल। दापोली विधानसभा मतदारसंघ उमेदवारीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे। शिवसेनेनं दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपच्या जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। मात्र शिवसेनेचा उमेदवार कोण असावा हा निर्णय वरिष्ठांचा असल्याचं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं। शिवसेना हा संघर्षशील असं म्हणणार नाही, कारण केदार साठे म्हणजे काय भाजप नाही। केदार साठे हा एक भाजपचा जिल्हा प्रमुख आहे आणि त्यांनी त्यांच्याबरोबर सीमित राहून त्यांनी बोलावं। उमेदवार कोण असावं, उमेदवारी कोणाला द्यावी हा निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा मिळून घेतील ना। आमचे पक्ष नेतृत्व ठरवतील कोणाला उमेदवार द्यायचे, तो सांगण्याचा अधिकार केदार साठे अजिबात नाही आणि केदार साठे म्हणजे काय भाजप नाही। एक मोठी बातमी आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्तीसगडमधनं एक मोठी बातमी, ती म्हणजे छत्तीसगडमध्ये नारायणपूर दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या अबुझमाडच्या जंगलामध्ये झालेल्या चकमकीत 31 माओवादी ठार झालेत। छत्तीसगडच्या माओवाद विरोधी अभियानामध्ये आतापर्यंतची सगळ्यात यशस्वी चकमक असल्याचं मानलं जातंय। छत्तीसगडच्या 4 राज्यांच्या सीमेवरती अबुझमाडचं घनदाट जंगल आहे आणि या जंगलाचा एक भाग नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे आणि या भागामध्ये माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती बस्तर पोलिसांना मिळाली होती। यावरून ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आहेत आपल्या सोबत। महेश, या कारवाई संदर्भात काय सविस्तर माहिती? हा जो भाग आहे हा दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला भाग आहे। घनदाट जंगल आहे आणि 4 राज्याच्या सीमेत पसरलेलं जे अबुझमाड आहे त्या अबुझमाडचाच एक भाग आहे। माओवाद्यांचं एक मोठं लोकेशन असल्याची माहिती बस्तर पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी या भागात एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं। त्यामध्ये स्पेशल टास्क फोर्स आणि डीआरजी या सगळं छत्तीसगड पोलिसांचे जवान असं संयुक्त अभियान होतं आणि तब्बल 2 दिवस हे ऑपरेशन त्यांनी राबवलं होतं। काल जेव्हा माओवाद्यांच्या कोर झोनमध्ये हे लोक पोहोचले, माओवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला। तब्बल 3 ते 4 किलोमीटर अंतरात हे सगळे माओवादी पसरले होते आणि जवानांनी त्या ठिकाणी घेरून गोळीबार सुरू केल्यानंतर 4 ते 5 तास ही चकमक सुरू होती। त्यामध्ये काही माओवादी सुरुवातीला ठार झाले होते, नंतर हा आकडा वाढत गेला। रात्री उशिरापर्यंत हा आकडा 36 असल्याची चर्चा होती, मात्र आज सकाळपर्यंत जेव्हा एकूण मृतदेह हाती लागलेले त्याची संख्या ही 31 असल्याचं मानलं जात आहे। महत्वाचं म्हणजे रात्रभर जवान त्याच भागात जंगलात होते। मृतदेह आणि इतर सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुरू होतं। त्या ठिकाणी AK-47 SLR यासह अनेक अत्याधुनिक बंदुका सापडलेल्या आहेत। यामध्ये आता जो अंदाज आहे की हे सगळं कंपनी 6च माओवादी असल्याची शक्यता आहे। कंपनी 6चं या भागात लोकेशन होतं आणि 40 ते 50 माओवादी या कंपनी 6 मध्ये असतात आणि त्या कंपनी 6चे काही नेते सुद्धा यात मारले गेल्याची शक्यता आहे। आता ही शोध मोहीम सर्चिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे। मृतदेह माओवाद्यांचे अजूनही दंतेवाडा किंवा नारायणपूर इथं नेलं जाणार आहे। मात्र हे संपूर्ण सर्चिंग ऑपरेशन संपल्यानंतरच आपल्याला त्यानंतर काय तिथं आणखी सापडलं हे सांगता येईल। मात्र ही छत्तीसगड जे माओवाद्यांच्या हिंसक कारवायांच्या दृष्टीनं देशात सर्वाधिक असं राज्य मानलं जातं, ज्या ठिकाणी सर्वाधिक जवानांचे बळी केलेले आहेत। बिलकुल महेश, या सगळ्या माहितीसाठी